अवलंबून आहे। तुम्ही या दृश्य जगताकडे ज्या दृष्टीने आपण पाहतोय ते प्रत्येकाचं जे कर्म जे आहे हे कर्म आत्ताच नाहीये। कर्म घेती झोले तेथे कोणाचे न चाले। वास्तविक पाहता होण्यासाठी करायचंय। आता तुम्ही मला शब्द दोघं सारखेच आहेत, पण बारकाईने जर विचार केला सुखी होणं वेगळं आणि सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करणं वेगळं। म्हणजे तुम्ही आता जर चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ लगेच काही भेटणार नाही। आता जे आपल्याला तुम्ही आता चांगलं कर्म करताय तरी तुम्हाला आपल्याला दुःख येतंय, ते हे आताच हे एका संचितातून घेऊन आलेले आहेत। आपण संचितातून आपण ते घेऊन आलेले प्रारब्ध भोग आहेत आणि ते भोगावे लागणार आहेत। देवाधिकांना सुद्धा देवाने चांगलं रामाने चांगलं काम केलं का वाईट काम केलं जन्माला येऊन, मग त्यांना का वनच भोगावं लागला। मग तुम्ही आपण थोडेसे देव देव करत असू आणि लगेच आपण सुखाची अपेक्षा करतो। वास्तविक पाहता आता जो धार्मिक असेल आणि त्याच्याकडनं सुखदुःखाचे भोग त्याच्या जीवनामध्ये येत असतील आणि तुम्ही ते पाहून जर समजा म्हणत असाल की का हो हे एवढे कीर्तनकार आहेत, एवढे प्रवचनकार आहेत आणि तरी यांच्या वाट्याला असे भोग का येत आहेत, तुम्ही त्याच्यावरून जर अनुमान काढला तर मेळ बसणार नाही। कारण जे जे काही तुम्ही आपण कर्म करतोय केले कर्म झाले ते भोग आले आणि हा मनुष्य जन्म त्या कर्माची दुरुस्त करण्यासाठी मिळालेला आहे। आज ज्या गोष्टीची गरज आहे मनुष्य जन्माला येऊन तेच कोणी कर्म करायला तयार नाही। आणि मग आता हे जे काही करतायत दिंड्या पताका कीर्तन प्रवचन हे काय चालू आहेत बुवा, साधू संतांनी सांगितल्या पद्धतीने हा शब्द बरोबर आहे, पण जर सांगितल्या पद्धतीने जर नसेल तर मग चुकीचं आहे। मग सांगा तुम्ही आता या मनुष्य जन्मामध्ये सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे का सुखाचा आणि आपला संबंध किंवा दुःखाचा आणि आपला संबंध कोणाशी आहे हे समजून घेण्यासाठी देव देव करायचे। पण नाही ना, हे शब्द डोक्यात जाणार नाहीत ना, हे शब्द डोक्यात जाणार नाही। वास्तविक पाहता सुखाचा आणि दुःखाचा संबंध कशामुळे तो आपण अंगीकार केला गेला की तुम्ही जे जे काही कर्म केले तर त्याचा कर्ते तुम्ही झालात म्हणून सुखदुःख भोगायची पाळी आली। केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती। सांगा तुम्ही आता कर्म ज्ञानेश्वरी वाचतात पण त्याचा अर्थ काय लावतात देव जाणे बुवा। माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगितलेले कर्माचा अगोदर उगम शोधा तुम्ही, जेणे उगालेले कर्म। मग सांगा तुम्ही कर्माच्या उगमाच्या ठिकाणी जन्म आणि मरण आहे का? जेणे उगालेले कर्म तेव्हाच पुसिले जन्म आणि मरण, आणि जन्मल्या सवी श्रम वरचीने गेले। याचा अर्थ काय बुवा? काय हो अर्थ लोकला पुराणी नाश केला शब्दज्ञानी, विषय लोभी म्हणत ते साधनच बुडवले। आज तुम्ही आमच्याकडे पाहता, आम्ही तुमच्यासारखे बायका पोरं मुलं याई भाई आणि जे जे काही आमच्याकडनं चांगलं किंवा वाईट कर्म होत असेल त्या कर्माचा आमचा आत्ताचा संबंध आहे का पूर्वीच आहे? पूर्वी विवेक नसल्यामुळे चुकला असेल म्हणून दुःख भोगतोय किंवा चुकीचं कर्म करतोय आम्ही। आता जे तुमच्या आपल्याकडनं जे घडतंय आता या कर्माचा जो संबंध जो आहे परमार्थ करायचा कशासाठी तेच माहिती नाही ना। परमार्थ कशासाठी करायचं हा होतं समजायला पाहिजे ना। दुःखाचे ते मूळ पाहिजे शोधून, दुःखाचं मूळ काय आहे? जन्माला येणं हे दुःखाचं मूळ आहे। जन्माला कोण आलं? जेणे उगालेले कर्म, कर्मामुळे तुमचा उगम झाला ना। सांगा तुम्ही एक मडकं आहे, मडकं
आणि वीट वीट कशापासून तयार झाली? मातीपासून. मडकं कशापासून झालं? पण तुम्ही विटेला मडकं म्हणणार का? विटेला मडकं म्हणणार? बरं मडक्याला तर तुम्ही वीट म्हणणार का? म्हणजे मडक्याला वीट म्हणत नाही आणि विटेला मडकं म्हणत नाही. आता मी जर सांगितलंय मी मुलगी आहे, मी बाई आहे, तुम्ही काय म्हणणार? काय 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 हा सांगा तुम्ही. मडक्याला मी मडकं आहे, मी मडकं आहे, मी मडकं आहे असं जर त्याच्या पक्क डोक्यात असेल तर त्याला फुटण्याची भीती आहे का नाही? बारीक लक्ष द्या. शब्द ज्यांना शब्द बहुसालोप करायचे असते वरपंगी शब्दाकडे पोहोचू नका. शब्दाच्या सांगा तुम्ही कुत्र आहे ना, कुत्र दगड जर फेकला ना ते बावळट कुत्र ते शब्दाच्या नादी लागतं, आपला दगडाच्या नादी लागतं. पण वाघाला जर दगड फेकला तर दगड मारणाऱ्याच्या मागे लागला. मग आता तुम्ही शब्दाच्या अर्थाकडे लक्ष द्यायला पाहिजे का शब्दाकडे लक्ष द्यायला पाहिजे? सांगा. आई म्हणते मेल्या उन्हात नको मरू, सावलीत मर. त्याची राग आला का त्याला? त्याला माहिती आई खोटं बोलते, लटकं बोलते. पण शेजारची बाई जर बोलली तुझं मळ निघो, तुझं असं हो, तुझं वाटोळ हो, शब्द लावून घेईल का नाही? शब्द लावून घेईल. मग आता हे साधू संतांचे शब्द आहेत, साधू संतांचे शब्द आहेत. मी मडकं आहे, मी मडकं आहे, मी मडकं असं जर म्हटलं तर त्या भडव्याला फुटायची भीती आहे. पण त्या भडव्याला जर ज्ञान करून दिलं गुरुने, मी माती आहे, मी माती आहे, मग वीट सुद्धा मग म्हणेल का नाही वीट पण मीच आहे, मडकं पण मीच आहे. पण जोपर्यंत ज्ञान नव्हतं तोपर्यंत काय म्हणत होतं? मी मडकं आहे, मी वीट नाहीये. मग आता सांगा तुम्ही, तुमच्यामध्ये आत्मा आहे आणि स्त्रियांमध्ये काय आत्मी आहे का? मग आत्मा हे असं अनुभवाला आलं का? जे सर्वांचे अधिष्ठान तेच माझे रूप पूर्ण. मग तुमचं आपलं सर्वांचं अधिष्ठान काय? सत चित आणि आनंद. इथे नुसते पदव्या लावून घेतल्या पण ती अनुभूती आली का? ती अनुभूती आली? कर्म चाटे जांभळे आला का समजून घ्यायचं. कर्म तुमचा दोष नाही. तो ज्यांना परमार्थ ऐकत असेल ना, जांभळे येत असेल ना, त्यांचा दोष नाहीये. म्हणून त्या माणसांसाठी पडून राहील हो, तयार राहील. संतांच्या जवळ पडून राहायचं अशा माणसाने. ते जांभळे एवढे ते काही हो झोपका लागेल ना, कारण ते ऑटोमॅटिक काय होईल त्याचं. आणि आताच नाहीये ते सांगा तुम्हाला. पतिव्रतेचं वर्णन कोणाला ऐका वाटत नाही, कोणाला ऐकू वाटत नाही. तसं ते मन आहे, पूर्वकर्म आहे, ते त्याला हे ऐकू वाटत नाही, ऐकू वाटत नाही. विषय चालू होता आपला अधिष्ठानाचा. जे सर्वांचं अधिष्ठान तेच आपलं रूप पूर्ण. सच्चिदानंद पदवी कुणी बी घेतं आणि कुणी बी लावतो. घेणाऱ्याला अक्कल नाही, घेणाऱ्याला अक्कल नाही. सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपा लोक नारायण दिला असेल. या मनुष्य जन्मामध्ये येऊन तुम्हाला सच्चिदानंद पदवी घेता येते. पण घेतली का? ती पदवी घेतली का? आता ती कोणी द्यायची असते का? ती सच्चिदानंद पदवी ही मिळवायची असते. हे देतात पत्रिकेमध्ये सच्चिदानंद बिराडे आप्पा, अमुक आप्पा, टमुक आप्पा. आता सच्चिदानंद पद त्या पदाला पोहोचला का नाही पोहोचलं त्याला माहिती का तुम्हाला माहिती? आई सांगे बापा आणि मन सांगे पापा. मग आम्ही सच्चिदानंद पद म्हणजे काय? पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश 5 तत्वाचा हा देह आहे. याच्यामध्ये 2 तत्व मायाचं कार्य आहे, 2 तत्व. आणि 3 तत्व जे आहेत आकाश प्रकाश आणि वायू हे सत चित आणि आनंद. सत चित आणि आनंद. मग तुम्ही कोणाच्या संगतीत राहायला पाहिजे नेहमी? तुमच्या घरामध्ये जी पोकळी आहे ती पोकळी आणि बाहेरची पोकळी हे अखंड हे एक सांधा आहे तिथं. बरं प्रकाश सूर्याचा तुम्हाला जो घेतात तो, आणि श्रीमंताला आमदार खासदार जे असतील त्यांना एकच सांधा आहे, त्यांना वेगळा आपल्याला वेगळा. बरं आकाश तुम्हाला जे येते आणि आम्हाला जे येते किंवा जगाला जे येते सांधा आहे का? अखंड आहे का नाही? मग काकड्यामध्ये काय म्हणतात? अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती मदते तयाची. आहे का त्या संगतीत? आहे आपण त्या विचाराच्या संगतीत आहोत का आपण? अखंड त्या विचाराच्या संगतीत राहायला पाहिजे आपण.
आणि भगवंताची रोज भेट घ्यायला पाहिजे, गुरुचं रोज दर्शन घ्यायला पाहिजे. रोज तुम्ही आमचा गुरु तर मग तिकडे राहिला काशीला, तिकडे राहिला जळगावला, तिकडे राहिला पुण्याला, तो जाऊ द्या, त्याला काडी लावा. गुरु म्हणता कोणाला? हे जे तुम्हाला जे डिग्री भेटतात त्या पोरांना, डॉक्टर पदवी म्हणा, काय जी काही पदव्या भेटतात, PSI अमुक ढमुक ढमुक, ज्या पीपी आहेत, ज्या पदव्या भेटल्या त्या ज्ञानाच्या आहेत का कोणाच्या आहेत? पदव्या जे भेटतात ते ज्ञान दृश्य आहे का अदृश्य आहे? अदृश्य आहे का नाही? मी आता हे जे बोलतोय हे दिसतं का ऐकू येतंय? हे दृश्य का अदृश्य? मग मी बोलणारा दृश्य असेल का अदृश्य असेल? मग तुम्ही कोणाला माझ्या कर्माकडे पाहून, माझ्या आकाराकडे पाहून, हे जे उपकरण आहेत, माझे हात पाय कान नाक तोंड नाक डोळे बिळे, हे उपकरण आहेत का नाही? उपकरण जड आहे का चेतन आहे? मग तुम्ही चेतनाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता बोलता बोलता लाईट गेली तर या माईकचा आवाज येईल का तुमच्यापर्यंत? तुम्ही काय म्हणतात मग? माईक आहे का नाही? आणि काय केलं म्हणतात मग? तिथं कसं डोकं चाललं? तिथं लाईट गेली म्हणतात, माईक केला असं म्हणत. मग आता समजा गुरु मेला, गुरु मग म्हणतो का? ज्या डिग्री मिळालेल्या आहेत, डॉक्टर वकील बिकील ज्या डिग्री मिळाल्या, त्याचे गुरुजी जे मेले म्हणजे मग ते ज्ञान केलं का त्यांचं कुठं? अहो ज्ञान कसं आहे तसं आहे. पूर्वी होतं सोन्याला किल लागते का? सोन्याला काय म्हणतो तुम्ही? कोणाला माळी घालतात? सोन्याला कुठे किळ लागतो? सोन्याला कुठे किळ लागतं का? पण एक गोष्ट, हा विषय नुसतं माळी घालून आणि ज्ञानबा तुकाराम करून टाळ्या वाजून कधीच करणार नाही. या अशा टाळ्या ना तिथे पण वाजतात ना, कुठं? टोल नाक्याजवळ. तुमने हमको कैसे पैशाना? काय चालू आहे? मोठी जबाबदारी आहे जागेवरच्या लोकांची, आमच्यासारख्यांची. पण आम्ही विचार करून, भक्ती ही माता आहे. मी गोष्टीला सांगितलं होतं, भक्ती ही माता आहे, उद्धार करायचं साधन आहे. भक्ती ही उद्धार करायचं साधन आहे, उद्धार. आणि भक्ती ही माता आहे, भक्तीशिवाय उद्धार होऊ शकत नाही. मग सांगा तुम्ही, आता ती मातेला जर तुम्ही बाजारात उभी केली, उद्धाराचं साधन राहिलंच कुठं? तुम्ही जर उपजीविकेसाठी ही भक्तीचं कीर्तन प्रवचन उपजीविकेसाठी जर करायला लागले, तुम्ही जर हे उपजीविकेसाठी करायला लागले कीर्तन प्रवचन, मग उद्धाराचं साधन राहिलंच कुठं? मग सांगा तुम्ही आता, काय फार मोठा घोळ आहे, फार मोठा घोळ आहे. दोष समाजाचा नाही, समाज सोन्यावर पिवळं आहे. आणि तुम्ही म्हणता एवढं काय ताट बोलतात बुवा? प्रश्न आहे धर्माचा, कोणा सोम्या गोमेशी नाही, प्रश्न धर्माचा आहे, गल्ली ओळखता नाहीये. अरे आमच्या साधू संतांनी हाडाचं काळा रक्ताचं पाणी केलं, आणि आज राहिलं नाही म्हणतात. देव कुठे गेला? काळा पाण्यावर गेला का फासावर गेला? देव नाही. अरे देव नाही, इतकी सुद्धा जागा रिकामी नाही. भरला घनदाट हरिणीचे. विचारा तुमच्या कधी महाराजाला, बाबा जर तो भगवंत घनदाट भरलेला आहे, मग आम्हाला दाखवा. आम्ही काय म्हणतो? देव भेटलं साधी गोष्ट आहे का? अरे बाबा तू आम्हाला दाखवतो खरी, नाही पडणार कदाचित तू दाखव ना, तो घनदाट भरला तो दाखव ना आम्हाला, नाही पडणार कदाचित. आमच्या तुकाराम महाराजांनी तेव्हा सांगून ठेवलं, तुका म्हणे हा तो सोये परब्रह्म, नवे तुका म्हणे सांगू किती, या तो भगवंताच्या मूर्ती. पटलं का? तुम्ही देव नाहीये, तुम्ही देव नाहीये. अहो तुम्ही आपण देवच आहे. तो मी पुसशी कैसा, मुखा प्रतिका भानुका दैसा. भानुका म्हणजे आरसा. तुम्ही आरसा जवळ गेल्यानंतर तुम्हाला थोबाडा आपलं तोंड दिसायला किती टाइम लागेल? तसं देव आहे. पण आता एक गोष्ट आहे, तुम्ही आपण काय झालं, गुंता झालेला आहे आपला, गुंता झालेला आहे. गुंता या महिला मंडळ शेवाळ्या करतात ना, शेवाळ्या आता ते मशीनवर यायला लागल्या म्हणा. पूर्वी बाजेवर टाकायचे त्या अशा, आणि ते बाजेवर टाकायचं ते धागे आहेत ना, शेवाळ्याचे धागे, त्याचा असा गुंता व्हायचा. बाजेवर टाकायचं गुंता व्हायचा, आणि मग ते वाळले का ते तुकडे करायचे मोठमोठे आणि डब्यात भरायचे. एखादा तुकडा तुमच्या हातात जर दिला आणि सांगितलं एक धागा मोकळा करा, करता येईल का? नाही करता येणार. गुंता झालेला आहे, गुंता झालेला आहे. तसं आता या पोरी नाही येतं का म्हणतो, पण जुन्या म्हातारे बाया आहेत ना, कसेही तुमच्या दळणामध्ये खडे असतील, सुपात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये खडीले असतात आणि भुसबी असते बारीक, तर ते काय करतात, पहिली क्रिया करतात, असं जोराने उपसतात, भूस निघून जाते.
आता ते खडे काढायचे कसे की फक्त किरपा असं गोळते त्याला किरपा ते कोपऱ्यामध्ये खडे जातात. सांगा तुम्ही आता आपल्याला जमेल ते पुरुषाला जमेल? मग शेवाळीचा तुकडा जर तुमच्या हातात दिला सांगितला एक एक धागा मोकळा करा, तुम्ही भुगा करून टाकणार त्याचा. तिथं डोक्याचं काम आहे, तिथं आखलीचं काम, डोक्याचं काम नाही, तिथं आपलं ताकदीचं काम नाही. तिथं त्यांच्या ताटात जर तिथं पाणी उकळतं करतात ते उकळत्या पाण्यात टाकलं काय होतं तो गुंता शेवाळ्या माहिती ना. तसं तुमचा आपला कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, तुम्ही कोण आहात, देव कोण आहे आणि देवाचा आणि आपला काय संबंध आहे, हा सर्व गुंता झालेला आहे. आणि तो गुंता गुरु जातीवंत पाहिजे. गुरु हा जातीवंत पाहिजे, त्याच्याकडे परंपरा पाहिजे. तुम्ही मुला मुलीचे लग्न करता आता नाही पाहता ना, काळ बदलला. पण पूर्वी आहे ना गाव पाहायचं. काय पाहायचे? गाव पाहायचे. गाव पाहायचे. अजून आपले ते कडू हे काय आहे अजून ते 56 काय कुणी काय लक्ष काहीतरी म्हणायचे ते नाही अजून ते 96 कुळी आहेत का? मग फार्मासामध्ये नस 96 कुळी पाहिजे का नको? का बारमासे पाहिजे का कडू पाहिजे? अहो इथं तसंच गोड झालेलं आहे. पाठपाठन करून महाराज झाले, कारखाने निघाले. इथं अनुभवाचं सांगितलं का काय सांगितलं? बरं इथं आत्मज्ञान व्हायला पाहिजे का तत्वज्ञान व्हायला पाहिजे? धर्म जिज्ञासा पाहिजे का ब्रह्म जिज्ञासा पाहिजे? अहो ही अमृतानुभवाची भाषा आहे. ब्रह्म जिज्ञासा धर्म जिज्ञासा. साधू संतांनी सांगितलं, त्याचा अर्थ केला मॉडिफाय, सोपं साधू संतांनी. तुम्हाला आत्मज्ञान व्हायला पाहिजे का तत्वज्ञान व्हायला पाहिजे? काय व्हायला पाहिजे बरं? तुम्हाला काय व्हायला पाहिजे? आत्मज्ञान व्हायला पाहिजे का तत्वज्ञान व्हायला पाहिजे? काहीच माहिती नाही, काहीही माहिती नाही. मी त्या सरांकडे प्रवचन झालं होतं आणि तिथं ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान हा विषय काहीतरी प्रवचनामध्ये आला होता. ज्ञाता म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, ज्ञेय म्हणजे काय, काही नाही. आणि इथं म्हणतात ते ज्ञेय आयसे म्हणणे वस्तूचे येण्याची कारणे ते ज्ञानी वाचून कवणे उपाय नाही. पण हे हात सांगा, हा कीर्तनाचा विषय आहे का कशाचा आहे? सांगा तुम्ही. तुम्हाला 3 मुलं आहेत, 2 मुलं नोकरी लागून, एक पुण्याला एक बॉम्बेला आहे, एक बाहेरच्या देशात गेलेला आहे असं समजा, आणि एक घरी आहे, शिकला नाही तो. आणि हे सणावारा वर्षातून कधीतरी येतात सणावाराला हे नोकरीवाले जवळ, कोणाजवळ? बापाजवळ. सर्व व्यवहार कोणाला माहित असेल जास्त वर? मात्र सांगा तुम्ही, संतांची संगत कशी असावी? आता इथं कार्यक्रम आहे ना, इथं जाऊ द्या, सामान्य लोक जाऊ द्या, पण जे शिकलेले आहेत ते तरी आहे का इथं? बर जर घरी समजा घरचे कोण आजारी पडले, पडू नये, कोणी आजारी पडू नये, पण पडलेच आजारी तर टाइम काढते. मग त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे का ते श्रेष्ठ आहे? मी बाबाला इकडे घ्यायला गेलो होतो गोटीला कार्यक्रमासाठी, आणि मीरा नावाची मुलगी आजारी होती. बरं का? बाबांची मीरा नावाची मुलगी आजारी होती. बाबा डॉक्टरकडे गेले. मला म्हणलं चला आपण फिरायला जाऊ. गेलो फिरतो डॉक्टरकडे. डॉक्टरने सांगितलं मुलगी आजारी आहे, काही पैसे लागतील, बिल होईल, तिथून आल्यावर देऊ, तेवढं तुम्ही तिचा उपचार करा. आणि चला म्हणे आता पाहून घ्या. आणि नंतर मी 2 दिवस काही घरी नाही आले. डॉक्टरने काय तपासलं, काय केलं, सर्व काय केलं, आणि बॅग भरलेली होती. आणि डॉक्टरला तिकडे जायचं होतं स्टँडवर. मग उचलली त्या डॉक्टर पुढे. तर आई काय म्हणायला लागली, चालले कुठे? मुलगी आजारी म्हणे. कुठे चालले म्हणे? उचलली बॅग चालली, मुलगी आजारी आहे म्हणे. ते म्हणे मी दुरुस्त करणार आहे का डॉक्टर दुरुस्त करणार आहे? आपण
आता विचारा तुम्ही, आता काय कारण सांगतील हे? अरे त्याच्या हातात आहे, त्याची ती शक्ती आहे, ते काय करेल तो न हे महाराज परिपाय बीज शुद्धांगी. याला आपल्यातून मोकळं होण्याचा उपाय हाच आहे. आणि इथं तुम्हाला टाइम मिळत नाही, इथंच टाइम भेटत नाही लोकांना. नेमकी इथंच कारण काय ना काही कारण सांगते. सांगा तुम्ही आता पेरणी जुनी म्हणे, आता काय सांगता येत नाही. प्रेत झाकून काय करावं म्हणे, विचारा ना. आता जे आले ना त्यांना विचारा ना, हे काय भानगडे बुवा, प्रेत झाकून पेरणी करायचं आणि हे काय भानगडे बुवा, याचा अर्थ काय होतो बुवा, विचारा ना. ते येत नाही ते. हा, प्रेत झाकून करावी पेरणी, विचारा ना. त्याच्या हातात किती द्यायचं. मग विषय झाला ना, पैशाची गरज सर्वांनाच आहे, पैसे सगळेच कमवतात, पण किती ठेवायचे आणि कधी त्याचं वाटोळं करायचं हे तुमच्या हातात आहे का त्याच्या हातात आहे? हा, अरे मुंगी पावले घुंगरू बसता वही अल्ला सुनता है. घुंगरू असतो मुंगीच्या पायात, तो सुद्धा भगवंताला कळतं. आणि तुम्ही हे काय त्याला कळत नाही. तुम्ही काय तुमचे काय चालू आहे, तुमचं मनामध्ये नेमकं काय ओढ लागायला पाहिजे, ओढ अशी ओढ लागायला पाहिजे, ओढ. हा, मी माझं लहानपणा सांगतो. तर काय झालं तर मी 11वीला असेल किंवा 11वी नंतर त्यावेळेस आमच्या इकडे कॉलेज होती, तर त्यावेळेस हॉस्टेलला होतो. आणि जारबा म्हणून पाचोऱ्याजवळ तिथं ते आमच्या आई वडिलांचे गुरु होते आणि सर्व कार्यक्रम केले. आणि मला झाला उशीर, आमच्या बरोबरचे मी केले. मला उशीर झाला, मी धावपळ करत गेलो आणि तिथं तो कार्यक्रम होता. तर आम्ही तिथे उतरलो, रस्ता असा फिरून होता, पण सरळ गेलेला, पण शेतातून जावं लागत होतं. आणि शेताची मध्ये कपाशी होती आणि कपाशीचा तो कापूस काढलेला होता. कापूस वेचले, मी सरळ निघालो असा आणि पॅन अशी आवरून घेतली आणि गेलो ना. त्या नट्टे आहेत ना, त्या सर्व असं वर काढल्या, पण लक्षच नाही, त्यात बांधत नाही. पण तिथे गेल्यावर हातपाय धुवून तिथं बसावं लागत होतं. बाहेर हावत होता, नेमत होत तिथं हातपाय धुवायचं राहते. जेव्हा हात पाणी लागलं ते आग व्हायला लागली. केव्हा कळलं काय बा, असं काय बा, किती ओढ लागायला पाहिजे, किती ओढ. इथे ओढ आहे. आणि जेव्हा आमचं असं केलं तसं केलं, काय केलं तू, काय केलं ते बघ ना, त्याचं काय पाहतो तू काय केलं त्याच्यासाठी. हाय टाईम खेदाची गोष्ट आहे. आणि याचं कारण असं आहे की जे आम्ही मंडळी जी आहे, तो समाजाचा नाही. समाज काय म्हणतात की हे स्थिर नाही. आम्ही स्थिर आहोत का? भगवंताने विचारलं अर्जुनाला, स्थिर बुद्धीचा माणूस कसा राहतो, कसा वागतो, काय शिरावला समाधीस्त स्थित प्रज्ञे कसा असे, कसा राहे आणि फिरे कसा. स्थिर व्हायला नको का? आणि स्थिर का होत नाही की अगोदर आत स्थिर व्हायला पाहिजे का बाहेर? आत अगोदर. पिंडी कळलं का ब्रह्मांडातलं कळलं, मग अगोदर पिंडातलं कळायला पाहिजे का ब्रह्मांडातलं? हो, पिंडातलं कळायला पाहिजे. आणि पिंडातलं कळायला मार्ग जो अद्वैत मार्ग आहे. कोणता मार्ग आहे? अद्वैत कुसरी. अद्वैत मार्ग कसा जायचं, काय जायचं. आणि तुमचे शेतकरी आहे, तुम्ही शिडीला जर ते करून प्यायला सुटलं तर कसं पितं ते? दुसऱ्या मार्गानं. हा, बरं, अर्जुनाने घाम फोडला होता, अर्जुनाने घाम फोडला होता भगवंताला. तुम्ही काही शंका विचारता? म्हणजे याच्यावर तुम्ही पोचले असले पाहिजे किंवा जागा सोडली नसली पाहिजे, दोघांपैकी एक असेल. शंका कोणाला नाही? जो वाटचाल करतो त्याला शंका ना. आपण शंका विचारत नाही. अर्जुनाने घाम धरला होता, त्यांनी शेवटी दुसऱ्या अध्यायामध्ये शेवटी असं डोक्याला हात लावला. काय करावं हा उंजेल, हा का ऐकत नाही. हा, कारण आणि दुसऱ्या अध्यायामध्ये तर त्याने असं बाप दुसऱ्या अध्यायामध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये सुरुवातीला भगवंताची लाज काढली, लाज. तुम्ही तसं नाही. मग आमच्या गुरुला कसं काय वाटेल? काय वाटणार गुरुला? माझा एक मित्र होता, त्याच्या मुलाचं गणित कच्चं होतं म्हणून त्यांनी शिकवणी लावली. पण शिकवणी दुप्पट देतो म्हणे, पण मुलगा चांगल्या मार्काने पास व्हायला पाहिजे. ते म्हणे मी 70च्या पुढे याला मार्क मिळून देणार. आणि दुप्पट शिकवणी सुरू केलं. आणि नेमकी परीक्षा झाली, सुरू झालं आणि त्याला 40 पडले नाही. पण यांनी काय केलं माहिती? त्या गुरुजी जाऊन कुठलं
तुम्ही काय सांगितलं होतं? अनुभव 70% मार्क मिळून देतो ना. कुठला? लोक म्हणे का बरं कुठलं? त्यांनी 70% सांगितलं होतं. मग तुम्ही असं सांगा, तुम्ही असा पाहिजे ना हो, तुम्ही असं आमदाराला पाहिजे ना. त्यांनी लाच काढली तेव्हा इकडे कर्माचा निषेध करतो आणि घोर कर्मामध्ये घालताना तो लाज नाही वाटत. तुम्ही आमची लाच काढणार का? जोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने आमचा घाम धरत नाही तोपर्यंत मिळत बसणार नाही. पण आम्ही असं बापरे आमचे पाय व्हा, आमच्या आरत्या करा. सांगा गरज कोणाला? अर्जुनाला गरज होती का भगवंताला? दुकानदाराला जास्त गरज का? गिरायकाला 17 दुकानं. गरज कोणा जास्त आहे? सांगणाऱ्याला गरज आहे, सांगणाऱ्याला. हो, साधू संतांना गरज होती. आम्ही वैकुंठवासी आलो. आता हे जागेवरचे हे तेच आहेत ना. हा, हे तेच आहेत ना, संतच आहेत ना. आणि संत नसेल तर संत पदवी लावून घ्या. लाज नको वाटायला. महाराज म्हणून लाज नको वाटायला, गुरु म्हणून लाज नको वाटायला. हा, प्रश्न धर्माचा आहे, गल्ली कोणाचा नाही. म्हातारी मेल तो कधी काळ सोपवतोय, कोणी म्हणतं असं बोलतील. हा, किती दिवस बीड धरतात? हा, काय चालू आहे? काय समजत नाही? काय समजून देत नाही? हा, समजायला नको काय चालू आहे. अहो कोणी खरा तर प्रभू दिल्यानंतरचा अभ्यास हो. ही नुसती प्रक्रिया आहे. साखरपुडा म्हणजे लग्न का हो? साखरपुडा म्हणजे लग्न? बरं झाला साखरपुडा समजा, त्याला लग्न म्हणतात. म्हणजे साखरपुडा झाल्याशिवाय लग्न नाही. बरं झाला साखरपुडा, झाला का लग्न? नाही ना, हळद लावायला पाहिजे. बरं लावली का हळद? बरं समजा मग टाळी लागली म्हणजे संसार झाला का? नाही, नांदा लागली तर मग तसं तुम्हाला अनुभव झाला, बाळ घातली म्हणजे झालं का? पुढचा विषय पाहिजे. देहा जन्माचा काय संबंध आहे? मी कोण आहे? हे कोण आहे? देहा जन्माचा कसा संबंध आहे, कसा नाहीये? हा ज्ञानाचा विषय का कशाचा विषय? मग ज्ञानासाठी अभ्यास करायला नको? अभ्यास काय करायला पाहिजे? तुका म्हणे येते अभ्यास प्रमाण शब्दाचे गौरव. काय ते शब्द? वेद आनंद बोलिला, अर्थ की चुकाची साधीला, आणि विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. मग सांगा तुम्ही आता, देव आणि देवाचं नाव एक का दोन? तुम्ही आणि तुमचं नाव एक का दोन? नाही, आप्पा काय काय म्हणजे आलो आणि नाव घरीच राहून गेलो बाबा माझं. असं एखादा बावळट आहे का? नाही बाबा आप्पा काय झालं, खिसा फाटका होता, माझं नाव गळून गेलं, गळून खिशातून. असं एखादा घंटेकर आहे? म्हणजे नावाने तुम्ही एक आहेत ना. मग देव आणि देवाचं नाव एक असेल का वेगळं असेल? मग देव व्यक्त आहे का अव्यक्त आहे? मग आता अव्यक्त, मग तुम्हाला गुरुची रोज भेट घ्यायची असेल, देवाचं रोज दर्शन घ्यायचं असेल, अव्यक्त निर्विकार स्थिती जी असते ना, तिथं भगवंताचं दर्शन होतं. निर्विकार चित्ती वशे भगवंत. भगवंत कुठं राहतो? निर्विकार चित्तामध्ये. निर्विकार चित्त कधी होईल? विषयी विसर पडला निशेष आणि अंगी ब्रह्मरस हो तेव्हा. मग तुम्हाला जे नाम दिलेलं आहे, तुम्हाला जे नाम दिलेले वास्तविक पाहता अहम ब्रह्मास्मी हे जे सांगितलं तुम्हाला, कारण की एक गोष्ट आहे या ठिकाणी, सोहम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुळतीला आला. पण त्याची क्रिया कशी करायची पाहिजे? तो मध्ये दोन शब्द आहेत आणि मध्ये येस असा आकार आहे. का बरे तो येस? आता तुम्ही आता शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणतात ना, आणि तो शेवटी हो जिरी 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 करतात तिथं येस 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 असं. म्हणजे काय तो अंतर आहे का? काय आहे तो? म्हणजे दोघं शब्दामधला जो अंतर आहे तिथं थांबायला पाहिजे का नको? तुम्ही सो आणि हम याच्यामध्ये जे आहे तिथं थांबायला पाहिजे का नको? त्याला म्हणतात बैसलो संधी भागी तुझं धरून या चित्ती, तिथं थांबायला पाहिजे. तुम्ही कोणत्याही मंदिरात जातात दर्शन घ्यायला, दर्शन घेतल्यानंतर एक तर पहिले घंटा वाजतात, त्याच्या पुढे गेल्यानंतर कासवाचं दर्शन घेतात आणि नंतर देवाचं दर्शन घेतात. मग तिथून परत आल्यानंतर नंतर पायरीवर बसतात. जो नेहमी दर्शन घेत राहणार त्याला माहित असेल. आमोशा पुण्यात जाणारा माहिती, तो असा येईल असा येईल. पण त्याला जो मांडवा खालून गेलेला आहे ना त्याला रीत भात माहित असेल. जो मांडवा खालून गेला त्याला रीत भात माहित असेल.
तो दर्शन घेऊ की पहिले घंटा वाजतो, नंतर कासवाचं दर्शन घेतो, नंतर देवाचं दर्शन घेतो. माझं सांगा तुम्ही आता, पहिले घंटा वाजतात त्याचं कारण माहित पाहिजे. नाही तर तुम करते हम करते जरा जरा का वाजतात ते माहिती. प्रत्येक गोष्टी कारण विचारायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा तुम्ही असं ही गण लावतात ना, इथं रेल्वेचे रूट टाकतात असे 2 मध्ये ठाणा, कुर्ला, भायखेडा, हा कानाला खडे लावतो. हे सर्व गोष्टी विचारायला पाहिजे तुम्ही. का लावतो, बुक्कास का बरं लावतात, अष्टगंधच का बरं लावतात, घंटाच का बरं वाजतात, कासवाचंच का बरं चित्र असतं तिथं, म्हणजे हे असतं. आणि त्याचं दर्शन काय घेतात, नंतर देवाचंच काय घेतात. या गोष्टीमध्ये दळलेलं आहे, याच्यामध्ये राज दळलेले राज, आणि ते समजून घ्यायचं आपल्याला. मग सांगा तुम्ही आता, तुम्ही तिथून आल्यानंतर तिथे बसतात ओट्यावर, दर्शन घेतल्या ओट्यावर बसतात, आणि बस किती घाईमध्ये असेल, जातीवंत दर्शन घेणार असेल ना, किती घाई असेल तो थोडं तरी असं गुंड टेकेल ना. गावरान भाषा बोलतो, गावरान भाषा, कारण की गावरान भाषा बघा तुम्ही. दांडा साहेब मामा होते ना, मी ऐकून आहे बाबाच्या तोंडून. आणि त्यांचे गुरु होते कोण, मामाचे गुरु कोण होते, लक्ष्मण वाईगतपुरीकर. त्यांनी अमृतान काढलेलं बघा ते. तर त्यांचे हे मामा जोग महाराज होते. तर त्यांचं प्रवचन चालू होतं मामांचं. लोक तांबड्यात येत होते, आळस करत होते. जोग महाराज म्हणे बाजू सर, आणि जेव्हा बोलले का हरामखोर, कळायला नको, समजायला नको, समजून द्यायला नको, लोक अटेन्शन मध्ये झाले. लोक अटेन्शन मध्ये. विषय काय चालू होता, देवाचं दर्शन घेतल्यानंतर तिथं बसतो आपण. का बरं बसतो, तसं तुम्हाला जे नाम दिलंय ना ते घ्यायचं, थोडं थांबायचं. तिथं काय स्थिती आहे ते अनुभवायची त्या ठिकाणी, निर्विकार स्थिती आहे त्या ठिकाणी. आणि हळूहळू मग तुमच्या दोघे शब्दाकडे लक्ष राहणार नाही. हळूहळू काही लोक म्हणतात, जर विचारलं तुम्ही चिंतनाला किती वेळ बसतात, तर ते म्हणतात बसतो ना मी 15-20 मिनिटं बसतो. अरे रामा, अर्धा तास तर नुसतं तुमचं 8 तास घ्यायला लागतात. हा, अर्धा तास सर्व विषय विसर, सर्व गोष्टीचा विसर पडायला किती टाइम लागतो, अर्धा तास. तिथून चिंतनाला सुरुवात होते. तिथून पुढे मग आनंद, आणि त्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा. त्याला म्हणतात निर्विकार चित्ती वशे भगवंत. आणि त्याला नाम म्हणतात नाम. आता हे तुम्हाला साधनं दिलेले, हे तुम्हाला दिलेले अनुग्रह प्रभू हे काय आहेत, साधन आहेत. पण आम्ही त्याला नाम का म्हणतो, ते व्यवहारामध्ये तुम्हाला नामच म्हणावं लागणार आहे. त्याला नामच म्हणावं लागणार आहे. अनुग्रह आणि प्रबोध हे याला नामच म्हणावं लागणार. पण बारीक विचार जर केला, नाम देव आणि देवाचं नाव आणि देव एक का 2, मग देव निर्विकार आहे का, कसा आहे, निर्विकार आहे ना. मग निर्विकार स्थिती कुठे आहे, मग चित्तामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. निर्विकार चित्ती वशे भगवंत. आणि चिंतन चित्ताला त्याचं काय लागायला पाहिजे, मग चिंतन चित्ताला लावी, त्या मनाला ते निर्विकार स्थितीचं ध्यास लागायला पाहिजे. पण या अगोदर आम्ही अनुभवायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला कळेल ना. हा, या अगोदर आम्ही अनुभवायला पाहिजे ना. गावाला दृष्टांत सांगतो, बाबाने सांगितलं. तो मुलगी होती 10-15 वर्षाची मुलगी होती. आणि आई भांडे घासत होती. काय करत होती, भांडे घासत होती. आणि आईला दिवस गेले होते. दिवस गेले होते. तर ती मुलगी भांडे घासायला, कसं आई तुला एक विचारू, म्हणे काय, म्हणे एवढं काय झालं हे, हा डॉक्टरकडे दाखवायला पाहिजे म्हणे. ते म्हणे हा बाई, म्हणे हा तुझं याचं उत्तर तर देईल म्हणे नंतर कधीतरी. काय झालं म्हणे, दिवस गेले. 17-18 वर्षाची मुलगी झाली, लग्न झालं. परत बाळापणा आली. कोण, भांडे घासायला बसली. म्हणे बाई तू 8-10 वर्षापूर्वी एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर देऊ का. म्हणे काय, म्हणे तुला काय झालं हे. ते म्हणे आई तुला काही लाज वाटते. आता हा दृष्टांत जरी समजा गावरान असला, पण अनुभूतीचा आहे.
अनुभूतीचा आहे. तुम्ही स्थिर झाल्यावर अनुभव येईल का नाही. आता आम्ही सांगतोय पटणार नाही तुम्हाला. आईने गण सांगितलं की बा इथं तुझ्यासारखं बाळ आहे, अमुक आहे टमुक आहे, मग वर काबर एवढं झालेले असं हे सर्व अनुभवाने कळेल का कशाने कळेल. मग आता इथं सगळं शब्दाने चालू आहे ना. हो हा पाठ पाठांतर करून चालू आहे ना. 4 पडे 6 पडे 18 के मुख पाठ. अरे ब्रह्मज्ञान की खबर नाही जैसे बडे बडे पाठ. अरे यांनी घी दे का. आम्ही कीर्तनकारांनी काय केलंय, घी दे का लेकिन बडगा नाही द्या का. घी दे का लेकिन बडगाने द्या का. आणि आम्हाला टाइम कुठे चिंतन करायला. इथं तारीख असते तिथं तारीख असते आणि मग तिथं काय सांगायचं तिथं काय सांगायचं. काही तर म्हणतात मी असं कीर्तन करतो त्या ठिकाणी कीर्तन केल्यावर एकही शब्द इकडच्या कीर्तनाला येऊ देत नाही म्हणजे इथं जर बेदून 4 म्हणत असेल ना तिथं बेदून 2 म्हणत असेल. असं कुठे आहे का. म्हणून या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम इतकं जीवनामध्ये महत्वाचं काही करणार तुम्ही. या संसारात जेव्हा काही जरी केलं नाही नुसतं देव आपलासा केला तर जन्माला आल्याचं सार्थक झालं म्हणाय. जन्माला आल्याचं सार्थक झालं म्हणे. पण केव्हा सार्थक होईल. देव आपलासा केला तर आपला तो देव एक करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. मग देवाचं नाव तुम्ही आणि देव आणि गुरु एकच. नाम घेणारा देव आणि गुरु एकच. हे कळेल तेव्हा तुम्हाला गुरुची गाठ झाल्यास समजायचं. आणि त्या अभंगाचा अर्थ कळेल. सद्गुरु वाचुनी नाम नाही खाता साधन साथीचा कोटी गुणी. तुम्ही आज नाम मिळालं नाही तुम्हाला. आम्ही तुम्हाला अनुग्रह प्रभू दिलेले साधन दिलेले नाम मिळालं का तुम्हाला. मी कोणा संभ्रम करत नाहीये. अनुभूतीचा विषय हे साधनं दिलेले. काळी घार मारण्यासाठी पांढरी घार. मी देह बाद होण्यासाठी अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्म सुद्धा हे शुद्ध ब्रह्मज्ञान नाहीये. मग सांगा तुम्ही काय कोणी सांगत नाही. मला ते एक माझा मित्र होता उजवा हात होता माझा नाव नाही घेत मी. ते म्हणे आपण तुम्ही माणूस गुरुने असं सांगतात लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाही आपल्याला मानणार नाही. तुला लुटायचं असेल तर माणूस गुरु आहे. बाबाला विचारलं होतं आमच्या गावाला बाबा तुम्ही संपूर्णकडे फिरतात कारण की विद्यापीठात मेळावा व्हायचा. त्या मेळाव्यामध्ये 5-5 हजार लोक यायचे. आणि तेव्हा एकाने विचारलं बाबा एवढा समाज आहे म्हणे मग एवढे लोक आले अजून घरी किती असतील म्हणजे असे तुमचे साधक किती असतील. ते म्हणे कसले साधक मी डबळे कसे शिक्षण बाटल्या म्हणे. अरे गुरुचा अंगीकार केला म्हणजे देहाचा अंगीकार केला ना. काय अजून इथे गुरु बनते गुरु करताय. काय नाही इथे भितळी बांधली. आमच्या महात्म्याने श्रीपाद बाबांनी सांगितलं चालते बोलते मठ बांधा चालते बोलते मंदिर बांधा. सांगा तुम्ही आता भितळ बोलेल का. तुम्ही एखाद्या दारुड्या असेल त्याच्यासाठी तुम्ही 2-4 हजार रुपये खर्च करा. रोज चहा पाजायची. कुठे भेटला का 4 भजी खाऊ घालायची. कोणाला दारुड्याला चहा पाजायची आणि त्याची सलगी करायची. 5,000 मध्ये तू तुमचा मित्र बनेल आणि त्याला पण वाटेल याच्या बरोबर याच्यासारखा आपण माळकरी व्हायचं. वाटणार नाही. मग 5,000 तुमचे कारणी लागले का वाया गेले. भितळं बांधण्यासाठी 5,000 जर दिलेत भितळं बोलेल का. म्हणजे मी काही पाकिस्तानी नाही. मंदिर बांधावे पण मंदिराची गरज समाजाला आहे का महाराजाला आहे. महाराजाचं काम काय आहे. लाजा वाटायला पाहिजे आम्हाला. याचे आम्हा करणे काम बीज वाढवाय नाम म्हणताना. तुमचं काम काय आहे. हेच काम आहे आम्हाला. हो पिटू भक्तीच्या डांगोरा कडी काळाची धाक धराला. भितळं बांधण्यासाठी महाराजांचं काम नाहीये. आणि जे बांधत असतील समजून घ्यायचे बाबांच्या कुळामध्ये गंड्या आणले जन्माला आलेले. प्रश्न धर्माचा आहे. आम्ही करू शकत नाही. आम्ही तुम्हाला प्रवृत्त करू शकतो मंदिर बांधा. मंदिरा ठिकाणी सामुदायिक जागा असते ती त्या ठिकाणी परमार्थ एक परमार्थ असतो. मंदिर बांधायलाच पाहिजे पण कोणी बांधायला पाहिजे. समाजाने बांधायला पाहिजे. आणि आम्ही सुद्धा कोणाकडनं बांधून घेतो. समाजाकडनंच बांधून घेतो. नाव आमचं अमुक महाराजांचं मठ अमुक महाराज मंदिर. प्रश्न धर्माचा आहे. भाषण स्वातंत्र्य ठिकाण स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य आहे. कोणी म्हणत असेल असं का बोलतो. आमच्या साधू संतांचं हे केलेले. बरं जुने काय दुरुस्त करत नाही. बरं अरे आमच्या तुकाराम महाराज 2 भावांनी त्या मंदिरात बसायचे कवडं फुटले होते. जरा इतिहास होता. तुकाराम महाराजांनी जुनं मंदिर दुरुस्त केलं. जुनं
आम्हाला जुनी का करत नाही? ठीक आहे, ते मग आपलं नाव होणार नाही ना. ते अगोदरच गावाचं आहे ना ते मंदिर जुनं. तुझं काम कर ना. बांधतील नाही तर नाही बांधतील, बांधतील नाही तर नाही बांधतील, पण त्यांना बांधायला आपण प्रवृत्त करायला पाहिजे. का भाऊ? सार्वजनिक जागा पाहिजे. व्यक्तिगत कोणाच्या घरी तुम्ही असे टाळकुटत बसणार नाही ना. पण सामुदायिक जागेवर टाळकुटत बसले तर तुम्हाला कोणी आळवा येणार नाही. आता एवढे भोंगे वाचतायत, कोण आडवं येतं का त्यांना? का? ते घरावर भोंगे लावले त्यांनी. त्यांनी कुठे भोंगे लावलेले? हा, म्हणून तुम्ही आपलं मंदिर बांधा, तिथं भोंगा लावा, भोंगे लावा. भोंगे आपण लावतो का? आपलं नाही ना. असं ते घरचं उघडं आणि यायला उघडं, घरच्याला काहीच करत नाही, घरच्यासाठी काहीच करत नाही. मग आता तसं या ठिकाणी एक विनंती करतो. मी लहानपणी मोठा घास घेतला, काही शब्द इकडे तिकडे झाला असेल आणि ते आपले माणसं म्हणून घरी बोलू शकतो, बाहेर बोलू शकत नाही. बाहेर कारण की आपले माणसं म्हणून बोललो ना, बाहेर बोललो नाही. आणि जरी समजा काही चुकून काही बोललो गेलं असेल, माझा प्रकृतीचा दोष आहे, मी माफी मागतो. काय पण एक गोष्ट आहे, साधू संत शब्दाचा विचार करा. कारण ह्या जन्मामध्ये तुम्हाला हा विषय कळू शकेल, इतर येऊनच्या ठाईनं हा विचार नाही. तेव्हा आपल्याला मनुष्य मिळाला पण कळायला पाहिजे. साधू संतांना मिळाला नाही पण कळाला. कोणाला? सॉरी, देवाला. देवाला मिळाला नाही पण कळाला. साधू संतांना कळाला पण आणि मिळाला पण. पशु पक्ष्यांना मिळाला बी नाही आणि कळाला बी नाही. आणि यासाठी हे बायका पोरं मुलं जाऊ द्या हो. आहार निद्रा भय मैथून सभी सब समान. आहार निद्रा सर्वांना आहे, पशु पक्ष्यांना सुद्धा आहे. निद्रा तुम्हाला बी त्यांना बी, मैथून पोरं सोर तुम्हाला होतात त्यांना बी होतं. या सर्व गोष्टी आहेत. मग त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे? मग जर देव समजला नाही तर त्यासाठीच जन्म मिळालेला आहे. देवासाठीच जन्म मिळालेला आहे, देवदेव करण्यासाठीच मिळालेला आहे, देव समजून घेण्यासाठीच मिळालेला आहे. आपलं ते दिसतं हे बुजगाव नाही, याच्यापासून आपण वेगळे आहोत. मी देह म्हणता कोटी ब्रह्मातेचं पात्र. मी ब्रह्म, मी देह म्हणता, मी देह म्हणता कोटी ब्रह्मातेचं पात्र. म्हणजे मांडी घालून बसले असे आमच्यासारखे महाराज माझ्या सकट काय फेसला होईल. म्हणून या ठिकाणी देह काळाचा आहे. देह कोणाचा आहे? काळाचा आहे. आणि धन कोणाचं आहे? शेवटचं सांगतो तुम्हाला. तुमच्याकडे गाजर गवत आहे का? गाजर गवत काँग्रेस. हा, काँग्रेस. काँग्रेस असं आहे ते, तो पण नाव आहे काँग्रेस. पण तसं ते ठिकाणी मी ऍग्रिकल्चर मध्ये नोकरी केलेली आहे, त्याला गाजर गवत म्हणतात, त्याला काँग्रेस गवत म्हणत नाही. आणि काँग्रेस गवत का म्हणतात? की काँग्रेस लई वाढलं होतं, लई वाढलं होतं, लई वाढलं होतं. इतकं वाढलं होतं ना काँग्रेस, दुसरं काही नाही, जिकडे तिकडे तेच काँग्रेस होतं. म्हणून त्या गवतालाच नाव देऊन टाकलं काँग्रेस. पण संशोधन एवढं झालं, आता एवढं संशोधन झालं, कारण ते काँग्रेस गवत नष्ट होत नव्हतं, नष्ट होत नव्हतं. पण ते इतकं बाबा एवढं जरी असणार ते आरामखोर एवढं, तर त्याला त्या काँग्रेस गवताला बी येतं, त्याला बी एवढं जरी असलं तरी बी येतं त्याला. आणि ते इतका प्रसार व्हायचा. पण विज्ञान पुढे गेलं ना, नवीन जनरेशन आले ना, त्यांनी औषधं काढले. मिरा 71, अजून तुम्हाला माहिती शेतकरी तुम्ही सुपर गोल गोल अमुक ढमुक झाडून टाकलं त्याला. काही ठिकाणी असेल कानाकोपऱ्यामध्ये जिथं फवारला नसेल तिथं, जिथं फवारला नसेल तिथंच राहिलं असेल. पण तिथे पण जातील लोक आता, कारण की ते बी जरी इकडे आलं तर ते वास्तव शेती नाही, ते डोंगरा डांगरावर असेल पण तिथं सुद्धा राहू देणार नाही ते विज्ञानाचे लोक. कारण ते बी इकडे येऊ नये म्हणून तिथून नष्ट करून टाकतील. आणि मला तर असं वाटतं, मी शेतकरी म्हणजे काम केलेलं आहे, नको ते काम नको. अहो ते काय ना उभरतं ते, काही ना त्याचं काय होतं, साईड इफेक्ट होतो, आंग सुचतं, खासतं. बेकार आहे. कोणाला होतो फायदा त्याचा? हा, त्याचा फायदा आहे ना. काही ना श्रीमंत झाले त्याच्यावर. कसं? कारण की मी माहिती तुम्हाला, मावा कोणत्याच औषधाकडनं लवकर आटोक्यात येत नाही. पण ते गाजर गवत जर भिजवलं, 2-1 दिवस भिजवलं, ते पाणी जर फवारलं तर मावा मरून जातो. म्हणजे काय ना फायदा झाला त्याच्यापासून. कोणापासून?
गवतापासून बरं का तुम्ही म्हणणार काही आणि आज दानच होतो ना दादा कोणती म्हणायचं ना भाऊ बाई त्याला दोघं शब्द म्हणजे दोन अर्थ राहायचो मग आमचे साधू संत तसं वाच्या अर्थ लक्षार्थ म्हणून तो भाषा कळत नाही ना साधू संतांची एवढे ग्रंथ लिहिले तरी का कळत नाही हा 6 शास्त्र 18 पुराण 21 उपनिषद एवढे लिहिले तरी अर्थ कळत नाही का वाच्यार्थ लक्षार्थ काढता यायला पाहिजे म्हणून या ठिकाणी ते जे गाजर गवत आहे भरपूर आहे तुम्ही म्हणतात मग तुम्हाला सांगितलं जशी तुम्ही याची पेंडी आणतात ना मेथीची म्हणा किंवा कोथिंबीरची जुडी आणतात ना आणि ते जर सांगितलं तुम्हाला एखादी जुडी आणा बरं कांगरी गवताची तुम्ही काय म्हणणार एवढं शक्य आहे का ते असं म्हणणार अहो तुम्ही लगेच जाणार लगेच उपटून आणणार घ्या पण आम्ही लबाडे घनदाट म्हणतात आम्ही भरलेला आम्ही दाखवा म्हटलं का ते एवढं सोपं आहे का मग आता मांडुळाच्या आवल्यात तिथे काय मांडूळ माहिती तुम्हाला मांडूळ त्याला 2 तोंड असतात पडव्याला ते बडवं इकडे बी चालतं 6 महिने आणि 6 महिने इकडे बी चालतं अरे बोले तैसा चाले त्याची वंदाई पावले मग या जागेवर आम्ही जरासे मांडोळासारखे असू काय म्हणतात देव घडवलाच नाही घडविला नाही बैसविला तो कोणता आहे दिसत नाही तो अव्यक्त आहे तो परमात्मा आणि त्याची भेट व्हायला पाहिजे आणि त्याची भेट झाली ना मग ते म्हणतात पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी पण हे समजण्यासाठी तुम्हाला ती वारी करणं गरजेचं आहे हे समजण्यासाठी ती वारी करणं गरजेचं आहे का नाही काय अव्यक्त वारी करण्यासाठी व्यक्त वारी करावं लागणार आहे आणि तिथे हे दुकान आहे पण शोधायला पाहिजे दुकानं लगेच सापडत नाही ते सुद्धा कारण की ते तुमच्यासारखे दिसतात ते काही ओळखू येत नाही म्हणून या ठिकाणी बोलता बोलता काही चूक झाली असेल परत माफी मागतो कारण काय आपले माणसं म्हणून उघडे बोललो बरं का घरामध्ये बरच्यासारखं किती आहे तुम्ही 5-25 माणसे तुमच्यासमोर बोललेलो आहे आणि ते वास्तविक पण आता खरं का खोटं त्याच्या निवडा तुम्ही करा अयोग्य असेल तर माफ करा सोडून द्या इथं सोडून द्या माफी मागतो नंतर कुचू नको बुचू नको काय पुंडलिकावरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय मला झुकता येतं पण सोडता येत नाही आऊत झुकता येतं पण महाराज बरं का महाराज 2 शब्द गुले महाराज आले 2 शब्द बोलतील नंतर मग हरिपाठ लागलं तर आपण याच्यावर घेऊ 2 शब्द बोलता एवढा काय नाही आणि वर्षातून हे असं केलं काय होतं साधकांचं जय जय आजच्या या वैष्णव्याचं नियोजन 2021 मध्ये 19 फेब्रुवारी पासून आपण म्हणजे आजच्यापासूनच जवळजवळ 18 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी हे वैष्णव मेळाव्याचं नियोजन या संत महात्म्यांच्या मार्फत आणि तुम्ही आपण साधक वृंदांच्या समवेत हे वैष्णव मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे. तर वैष्णव मेळावा का करायचा आहे भाऊ हा खेळ नव्हे एकुल्याचा म्हणून मेळ जमविला वैष्णवांचा. आता वास्तविक पाहता जर चांगला जर विचार केला साधू संतांचं जे कार्य आहे धर्माचं कार्य ते कार्य चालू ठेवण्यासाठी किंवा चालू राहण्यासाठी अनादी कालापासून जे भगवंताच्या नामाची जी परंपरा आहे जे अनादी परब्रह्म जगदादी विश्रामधाम त्या नाम महिमाचं महिमा योग्य साधकांच्या पर्यंत जाऊन पोहोचला पण तरीही
चार्जिंग करून घ्यायची. तुम्ही सांगा ना बा, आता मोबाईल सगळ्यांच्या जवळ आहेत. मोबाईलची बॅटरी जर चार्जिंग केली तर पूर्ण चांगला मोबाईल चालतो, म्हणजे कसला अडथळा येत नाही. आणि चार्जिंग संपली ना, फोन लावायला जर गेलो तर कुठे लागत नाही. तसा काही साधकांना नाम भेटलेलं आहे बा, पण या धकाधकीच्या जीवनामध्ये, या प्रपंचामध्ये वाहून येत असताना साधकांचं जे साधना आहे, जे चिंतन आहे, ते घरी होत नाही महाराज. घरी नाही होत. का नाही होत? की प्रपंचाच्या अंगी अवघेच विषय ना, आम्ही या चिंतने सिद्ध झालो, किंवा हे भगवंताचं नामस्मरण आहे. योग्य साधना करण्यासाठी वर्षातून 1 वेळेस 2 वेळेस म्हणून हा उपक्रम आपल्या संत श्रीपाद बाबा आणि सच्चिदानंद रामदास बाबा, ठीक आहे, या महात्म्यांनी जो मार्ग दाखवून दिले ना आपल्याला, त्या मार्गाने आपल्याला वाटचाल करायची वास्तविक पाहतो. आता मी माझ्या पुढे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, पण मी थोडसा बोलण्याचा प्रयत्न म्हणजे का करतो की मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संत महात्मे ज्या मार्गाने गेलेत आणि या संत महात्म्यांनी जो आपल्याला जो भवसागर तरून जाण्यासाठी जो मार्ग आपल्याला दाखवून दिलेला आहे, आणि तो मार्ग आपण अवलंबन करायचा आहे. वास्तविक पाहता संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा, संत माने बाबा आणि सच्चिदानंद नारायण बाबा, हे 4 जे महात्मे होते ना, नंतर उंकावायला